आता मित्रांनो, हा जो आकडा आहे ना, या आकड्यानी लिंबू काढायचे असतात. हे बघा, हे तार आहे ना, हे अशा पद्धतीने वाकून त्याला आकडा केलेला आहे आणि दुसरा जो आहे ना, ह्याच्यानी लिंबू वढायचे असतात. झाडाखाली पडलेले जे लिंबू असतात ना, ते अशा पद्धतीने वढून घ्यायचे असतात. तर जुगाड एकदम मस्त आहे. तर हा जुगाड तुम्हाला कसा वाटला ना, ते कमेंट करून मला नक्की सांगा. तर आता मित्रांनो, तुम्हाला दाखवतो मी लिंबू झाडाखालून कसे वढायचे. हे बघा, हे अशा पद्धतीने ना वढून घ्यायचे. लिंबूच्या झाडाला ना भरपूर असे काटे असतात. जर झाडाखाली जर गेलात ना तुम्ही, तर नक्कीच टोचणार तुम्हाला आणि जेव्हा टोचतात ना, ते एवढं खाजवतं ना, तर बेकार, काही विचारूच नका तुम्ही. त्यामुळे ना असा जुगाड करावा लागतो आणि हे अशा पद्धतीने जे लिंबू असतात ना, झाडाखाली पडलेले, ते ओढून घ्यायचे आणि नंतर टोपलीमध्ये भरून घ्यायचे. हे बघा, हे अशा पद्धतीने ओढून घ्यायचे. आहे की नाही एकदम मस्त जुगाड असा. तर मित्रांनो, सगळे लिंबू जे आहेत ना, अगदी अलगदपणे आपण बाहेर काढलेले आहेत.